शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या एल निनोच्या अंदाजामुळे यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत हायटेक मका 5106 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे, कारण हे एक मध्यम कालावधीचे वाण आहे जे परिपक्व होण्यास कमी वेळ घेते। याचा फायदा उशिरा पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, तसेच लवकर पेरणी करण्याची योजना आखणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकर काढणीचा लाभ मिळू शकतो। हायटेक मका 5106 100 दिवसात परिपक्व होतो। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या पिकावर राष्ट्रीय पक्षाचा डल्ला पाहायला मिळत असून मोराकडून मका, मूग, सोयाबीनच्या कोंबांची नासधूस केली जात आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहे। राजापूर, ममदापूर, कोळम आणि भारम परिसरात चांगल्या पावसानंतर मका, सोयाबीन आणि मुगाची पेरणी करण्यात आली। पिके चांगली उगवली असतानाच राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांनी शेतांवर धाड टाकली आहे। मोरांकडून कोवळे कोंब खाल्ले जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। दुसरीकडे बियाण्यांवर केलेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे हे कोंब खाल्ल्यानंतर मोरांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे शेतकरी आणि वन्यजीव संरक्षण या दोन्हींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। या वर्षीच्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे वन खात्याच्या वन विभागाच्या हद्दीमध्ये अन्नधान्य राहिलेलं नव्हतं, त्यामुळे वन्य प्राणी हे आता नव्याने पेरणी झालेल्या शेतामध्ये पेरलेले दाणे खाण्याचा प्रयत्न करताय, ते कोंब खाण्याचा प्रयत्न करताय। या बियाण्यांना विषारी प्रक्रिया केलेली असती, बुरशीनाशक प्रक्रिया केलेली असती। याच्यामुळं ह्या मोरासारख्या प्राण्यांना विषबाधा होऊन ते मरण्याच्या घटना घडू शकतात आणि अशा पूर्वी घडलेल्या आहे, परंतु हे सगळं रानावनात घडतं, उघडकीस येत नाही। ह्या मोर आणि इतर प्राण्यांना जर खाण्यापिण्याची व्यवस्था वन खात्याने जर केली तर यांचं प्रमाण कोंब खाण्याचं, बियाणं वेचण्याचं प्रमाण कमी होईल आणि राष्ट्रीय पक्षी हा मोर सुरक्षित राहील। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला।